हॅलो गाईज, इथं माईक मला का नाही लक्षात राहत. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन अनदर व्हिडिओ. आज आषाढी एकादशी आहे आणि आम्ही रिंगणासाठी जाणार आहे. आणि माझा आउटफिट दाखव. मी एअरपोर्ट घेतला आहे ॲज अ माईक म्हणून. मी एअरपोर्टनं शूट करते, एअरपोर्टच्या माईकने, कारण की तिथे खूप जास्त गर्दी असते, मग तिथे माझा आवाज नाही रेकॉर्ड. सई आणि दोघींनी पण छान नसते, पण मी असा जुना लुक केला आहे. मम्मी काही इज्जत देत नाही ब्लॉगला. तुझं काय मत आहे? काय मम्मी काही इज्जत देत नाही, तर हक्का मारल्या तरी पण ब्लॉगमध्ये बघा. काय सांगू मी? नुसतं पॉज मारते, नुसती पॉज मारते. छोटी छोटीशी पोरं आहेत आमच्याकडे, क्यूट मध्ये. कारण की नाही, एडिटिंग करताना मग माझं असं डोक्याचं दही होतं ना, की मी काय व्हिडिओमध्ये घेऊ आणि काय नाही घेऊ ते समजत नाही. का हे पण ब्लॉकमध्ये टाकणार. होय बडबड. होय, असा कॅमेरा धरला ना तर भारी येते, म्हणजे शूट भारी होते. पण हात अवघडतोय असं धरून. तू बघ ना, तू काय फोनमध्ये बघते. आम्हाला मोर दॅन 3-4 किलोमीटर्स ना, मोर दॅन 3-4 किलोमीटर्स आम्हाला चालायचं. गर्दी ऑन टॉप. वरती पकड ना, मी पकडू. असं लोक पण दिसले पाहिजेत ना, आपण काय दाखवतोय ते पण महत्वाचे आहे. पुढचा कॅमेरा ऑन कर, पुढचे दाखव. एक भाई तू बोलती तो मी सेल्फी स्टिक ले आती. ते शिकणे असा वरती फोन धरून मी बोललेलं ऐकू जाणार आहे. व्हॉइस ओव्हर देते ना, एडिट तू कर. आज माझ्या फोनचा आमचा हौशी कलाकार हा, ते माझ्या सांगितलं लावून घ्यायचे ते. लावून घेऊया. ट्राईंग समथिंग न्यू. गर्दीत पण ब्लॉग नाही थांबला पाहिजे. गोल ऑफ 2025. माझं तिरकं लागलं यार. ना मी आहे ना, मी कशाला आहे? बघा तुम्ही चुकीचं लावला, असं नव्हतं लावायला पाहिजे. त्या महिला मंडळासोबत येणं लय अवघड आहे राव. एक तर आम्ही एअरपोर्ट आणलेला हौसाने एअरपोर्टच्या कॅमेरावर शूट करू म्हणून. चालत एअरपोर्टचं चार्जिंग संपलं तर काय म्हणून शूट करू मी? माझा आवाज पण नाही रेकॉर्ड होणार आहे. त्यात आता भरीत गर्दी आहे. माझ्या मम्मीने ठीक आहे, माझ्या मम्मीने सांगितलं गर्दी दाखवली. सॉरी, कॅमेरा क्वालिटी खराब आहे. एवढ्या तिचा आवाज खूप भसाडा आहे. आमच्या गल्लीच्या कोपऱ्यावर जरी तिनं मला हाक मारली की नाही, तरी पण आमच्या गल्लीच्या शेवटच्या घरात पण तिचा आवाज होतो. प्लीज माझ्या आजच्या व्हिडिओ पुरतं आहे की नाही, हे एअरपोर्टचं चार्जिंग राहू दे. मी 2 दिवस याला चार्जिंगचं काढणार नाही. त्यापासून उपवास केला आहे मी. ॲक्च्युली तो उपवास तसाच ठेवला आहे. मी काय खाल्लेलं पण नाही जास्त. त्यात मी साडी नेसली आहे, त्यात मी ज्वेलरी घातली आहे, त्यात मी ब्लॉगिंग करते. तरी पण मी असं नाही बोलते की मला भूक लागली. ह्या बायका मगापासून खातायत. ऊन आले मस्त. आम्ही असं मध्येच पुरं दिसतोय. नाही ते एकतर फक्त डोळे दिसतात, नाहीतर फक्त नाक आणि तोंड दिसते. माझा हात दुखायला लागला फोन पकडून. ब्लॉगिंग नाही थांबलं पाहिजे. 9 मिनिटाचा ऑलरेडी मी रेकॉर्ड. मी काय फोटोज आणि हे पण पाठवते काय. हां, मी थंबनेलला ना ते सगळे फोटोज लावू जे साईडनं काढले. फोटोग्राफर सरनेम नाही सांगत आहे, सरनेम नाही सांगणार आहे. मला वाटलं मी
आहे त्या बाया तिकडून पाय मागे जाते. ते राहिली की लईच मागं राहते आणि गेली की लईच पुढं जाते. अरे ह्यांच्यासाठी जावं नको का? मी 1 सेकंड व्हिडिओ पॉज करते यार, माझा हात दुखतोय. शंकर आणि गौरीचं सॉरी कॉल आला होता. व्हिडिओ करताना जर का मध्ये कॉल आला ना तर व्हिडिओ कट होतो. आय गेस तू सगळ्यांचंच होतं. मला ते जास्त इरिटेटिंग वाटतं कारण की परत तेवढं थांबा, परत रेकॉर्डिंग ऑन करा आणि परत ते बोलायच्या आधी बोलतो. सही गाडी मात्र भाव देतो मॅडम कॅमेराला. किती वेळ सांगितले का शिव्या देऊ नको बारकी पोरं पण येते बघ तरी पण शिव्या देतो. आम्ही ऑलमोस्ट आलो. अजून पुढं आहे थोडंसं. पुढं गेलं रेकॉर्ड करते. बाय. रिंगणात भेटू. डेडिकेशन. पाऊस आला. सगळेजण छत्र उडून पाऊस आला आहे. पाऊस खूप वाकडा तिकडे आहे. माझ्या बॅगेत वारं पण आहे. पाऊस नव्हता मी आलो ना तेव्हा हे पूर्ण सगळं कोरलं होतं. माझी साडी ऑलमोस्ट हलकी. माझी मम्मी मला विचारते पण पावसाचं का चिखल झाला नाही तर मला मम्मीला सांगते की आपल्याला पुढे घालायचं. कुठं साडीचं का कसं का पर्पल जाते त्याचा कलर यार. साडीचा कलर हे वाला कलर भिजतोय म्हणजे भिजले ना कलर निघून जातो त्याचा. वाटही चालावी पंढरीची पण आज असं म्हणूया टाळी गुढी उभारावी वाटही चालावी नंदवाळची. या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती आहे आपल्याला. समोर गेट आहे त्या गेट जवळ आपले पोलीस मंत्री आहेत त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. गेट समोर कोणीही थांबायचं नाही. आजूबाजूला जागा आहे. आपली जागा आत्ताच पूर्ण करून ठेवा. ज्यांना बाहेर उभारायचं नसेल ते आत येत आहेत, ते आत आणत घेत आहेत. आपल्याला लोकांचं नाम आणि हाताने टाळे वाजवता येते. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं आगमन होणार आहे. या ठिकाणी गोकुळ परिवारामध्ये दुधाचं वाटप झालं आहे. ते दूध पण तुम्ही घ्या आणि त्याच्या पिशव्या ज्या आहेत त्या बाहेर ठेवा. आतमध्ये कोणी आत टाकू नका. अनेक झाले आणि आम्हाला पालखी बघायला मिळाली आहे आणि मी ते रेकॉर्ड पण केली. आम्ही घरी चाललेलो आणि आम्हाला रस्त्यात पालखी बघायला मिळाली. देव पण आमच्या सोबत आहे की नाही. फोटोज पण क्लिक केलेत. फोटोज आणि व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत शेअर. हां, फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल ह्या
क्लिपच्या आधी, कारण की ऑब्व्हियसली ह्याच्या आधी आम्ही त्या क्लिप्स टाकतो. बाय बाय.